शेकडो डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आता शेकडो डॉक्टर आंदोलन करतायत। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी आता शेकडो निवासी डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे काम बंद केलेले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार असं म्हणत डॉक्टरांनी सेवा बंद केलेली आहे। काम बंद केलेल्या या निवासी डॉक्टरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपण पाहतोय डॉक्टर संपदा मुंडे या आत्महत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली पाहायला मिळते। राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ माजलेली आहे। आज खासदार सुप्रिया सुळे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। तर आता सुषमा अंधारे फलटणमध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळतात। यासाठी छत्रपती संभाजीनगरातील निवासी डॉक्टरांनी काम बंद केले। ओपीडी सेवा ते देत नाहीयेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आम्हाला न्याय मिळायला हवा असं म्हणत या डॉक्टरांनी या ठिकाणी हातामध्ये फलक धरलेला आहे आणि त्यासोबतच ते न्यायाची मागणी करतात। मग महिला असतील पुरुष असतील हे दोघंही डॉक्टर्स जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची जी मागणी आहे न्याय मिळायला हवा, पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला तर कुठेतरी आम्ही या आंदोलनाला यश असं म्हणू शकतो अशी त्यांची भावना आहे। त्यांना विचारूयात, मॅडम काय सांगाल, काय तुमची भावना आहे, काय म्हणताय? सध्या जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अशी भावना आहे। आत्तापर्यंत जस्टिस मिळाला नाही आहे आणि आम्ही प्रत्येक प्रयत्न जे पण करू शकतो ते करतोय। सध्या ओपीडी सर्व्हिसेस बंद केल्या आहेत, इमर्जन्सी सगळ्याही सुरू आहेत, त्यामुळं पेशंटचं काहीच त्याच्यात हे होत नाही आहे। पण आता जर 2 दिवसात अजून नाही झालं तर मग ओपीडी सेवा तर बंदच आहेत, वॉर्ड पण बंद होईल। बरं, तुम्ही सेवा देता, सेवा बजावत असताना बऱ्याचदा तुमच्यावर हल्ले होणं, शिवीगाळ होणं हे प्रकार समोर येत आहेत। मात्र जेव्हा अशी बळी जातं तेव्हा रस्ता उतरावं लागतं, त्यासाठी कायदा काही कठोर करायला हवा? नक्कीच, आत्तापर्यंत तरी नाही झालेलं आहे। प्रत्येक वेळी आमची हीच मागणी असती, प्रत्येक वेळी आम्ही तेच ट्राय करतोय। आत्तापर्यंत काही झालेलं नाही आहे। आताही आम्ही तेच त्याच्यासाठीच रस्त्यावर उतरलो आणि प्रत्येक वेळी रस्त्यावरच उतरावं लागते, मगच कुठे काही होतंय। तर आमची सरकारकडे हीच विनंती राहील की कायदा तरी ॲटलिस्ट आणावा आमच्या सुरक्षेसाठी। जे लोकांचा जीव वाचतात त्यांचा जीव कोणाच्या हातात असा प्रश्न विचारला जातोय। मोठी संख्या जी आहे या ठिकाणी या निवासी डॉक्टरांची आहे आणि ते न्यायाची मागणी करतायत आणि दुसरीकडे यांची संख्या वाढत असताना महत्त्वाचं म्हणजे न्यायाची मागणी करतायत आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर न्यायासाठी ही लढाई जी आहे त्यांनी सुरू केली आहे। संपदा मुंडे यांना न्याय मिळाला हवा हीच मागणी जी आहे ती निवासी डॉक्टर करतायत आणि त्यांनी या ठिकाणी संप पुकारून ओपीडी सेवा बंद करून म्हणजे तत्कालीन आपत्कालीन ज्या सेवा आहेत त्या सुरू आहेत, मात्र त्यांनी या ठिकाणी दुसरा संप पुकारलेला आहे। त्यांची ही मागणी जी आहे ती पाहायला मिळते। तर दुसरीकडे त्यांची तीव्र भावना जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर देखील आहेत, त्यांना विचारूयात काय त्यांची भावना आहे, काय भूमिका आहे। आता काय सांगणार, काय तुमची भावना आहे? तर गेले 10 दिवस झाला इन्सिडेंस होऊन आम्ही 10 दिवसाआधीच सरकारला निवेदन दिलं होतं शांतीमध्ये की आमच्या मागण्या मान्य कराव्या, पण ते काही निवेदनाला सरकारने दखल घेतली नसल्यामुळे आम्ही गेले 3 दिवस शांतीत ब्लॅक रिबन लावून प्रोटेस्ट करत होतो। काल आमचा जे आहे ते कॅन्डल मार्च झालेला आहे, पण सरकारने तरी पण त्याची दखल घेतली नसल्यामुळे आजपासून आम्ही ओपीडी सेवा बंद केलेली आहे। 2 दिवस आमची ओपीडी सेवा बंद राहणार आहे। तरी पण जर सरकार दखल घेत नसेल तर त्यानंतर जी वॉर्ड सेवा आहे ती पण बंद होणार आहे आणि ओटीज जे असतात त्या पण बंद होणार आहेत। त्याच्यानंतर जर तरीही सरकारने दखल घेतली नाही तर 7 तारखेपासून आमच्या सगळ्या ज्या प्रायव्हेट असोसिएशन आहेत त्या पण सोबत येणार आहेत आणि आम्ही इमर्जन्सी सेवा बंद करण्याचं सरकारला इंटिमेशन देणार आहोत आणि जेही रुग्णांची गैरसोय होत आहे त्याच फक्त सरकारच जबाबदार राहील। बरं, आपण पाहता या ठिकाणी ओपीडी सेवा बंद केली, त्यासोबतच वार्ड सेवा देखील बंद करू, आपत्कालीन सेवा जी आहे ती सुद्धा आता बंद होईल अशी जी या ठिकाणी भूमिका आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळं न्यायाची मागणी करत असताना या ठिकाणी डॉक्टरांचा रोष जो आहे तो पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।